हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलोअल्केन्स अँड हॅलोअरिन्स आणि याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट पाहतोय हॅलोअरिन्स. तर हॅलोअरिन्समध्ये जे आपण लास्ट लेक्चर पाहिलं त्या लास्ट लेक्चरला आपण 2 पॉईंट कंप्लीट केले होते, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोअरिन्स. त्यानंतर आज आपण पाहतोय न्यू पॉईंट रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स. तर हॅलोअरिनच्या रिएक्शन्स, तर हॅलोअरिन्समध्ये आपण कोणकोणते रिएक्शन्स पाहणार आहेत ते एकदा आपल्याला माहीत पाहिजे. हॅलोअरिन्समध्ये आपण टोटल 3 रिएक्शन्स पाहतोय. याच्यामध्ये फर्स्ट आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. सेकंड आपण पाहतोय इलेक्ट्रोफिलिक substitution reactions, and third is reaction with metals. हॅलोअरिन्समध्ये आपण 3 टाईपचे केमिकल रिएक्शन पाहतोय. फर्स्ट न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, अँड थर्ड रिएक्शन विथ मेटल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. नोट डाऊन करत चालत आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय ते ऑलरेडी आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. सेम पॉईंट आपण कुठे पाहिला होता, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन्समध्ये सुद्धा आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहिलेले आहेत. तर व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन? द रिएक्शन इन विच स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल डिस्प्लेसेस वीक न्यूक्लियोफाइल इज कॉल्ड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ज्या रिएक्शनमध्ये स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल हा वीक न्यूक्लियोफाइलला डिस्प्लेस करतो अशा रिएक्शनला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आपण पाहतोय हॅलोअरिनच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हॅलोअरिन्स. तर हॅलोअरिन हे आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो, तर ॲरोमॅटिक रिंग, आणि ॲरोमॅटिक रिंगला आपण डायरेक्ट काय अटॅच करतो, हॅलोजन. तर या हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, तर या 3 लोन पेअर असतात. प्लस याची जर समजा आपण रिएक्शन केली स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइलसोबत, दिस इज स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल, तर काय होईल, हा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल ह्या वीक न्यूक्लियोफाइलला काय करेल, डिस्प्लेस करेल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, इथे ॲरोमॅटिक कंपाऊंडचा हा जो वीक न्यूक्लियोफाइल आहे तो रिमूव्ह होईल आणि त्या ठिकाणी काय अटॅच होईल, हा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल. प्लस इथे काय तयार झाला, हा वीक न्यूक्लियोफाइल. म्हणजे काय झालं आहे, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल डिस्प्लेसेस वीक न्यूक्लियोफाइल अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पाठीमाग आपण काय पाहिलं होतं, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स. दिस इज अल्काइल हॅलाइड. हे जनरली आपण अल्काइल हॅलाइड असं लिहितो. आणि आता आपण पाहतोय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अराइल हॅलाइड्स. जनरली आपण अराइल हॅलाइड हे असं रिप्रेझेंट करतोय, अराइल हॅलाइड. सो विच इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर या दोघांची जर आपण रिएक्टिव्हिटी बघितली, रिएक्टिव्हिटी, अल्काइल हॅलाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अराइल हॅलाइड्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. अल्काइल हॅलाइड आणि अराइल हॅलाइडमध्ये मोर रिएक्टिव्ह कोण आहे, तर अल्काइल हॅलाइड, आणि लेस रिएक्टिव्ह कोण आहे, अराइल हॅलाइड. अराइल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हा क्वेश्चन आपल्याला नीटमध्ये पण विचारलेला आहे आणि जेईमध्ये पण विचारलेला आहे. व्हाय अराइल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर अराइल हॅलाइड अल्काइल हॅलाइडपेक्षा लेस रिएक्टिव्ह आहेत टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. मग त्याचे रिझन कोणकोणते आहेत, व्हाय अराइल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह, तर त्याचे रिझन आपण पाहतोय. व्हाय अराइल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन लिहायचं आहे, अराइल हॅलाइड्स आर less reactive. Aryl halides are less reactive
टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. NSR म्हणजे काय? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स दॅन अल्काइल हॅलाइड्स एक्सप्लेन. Aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reactions than alkyl halides. Alkyl halideपेक्षा अरायल हॅलाइड्स हे लेस रिएक्टिव्ह आहेत टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर त्याचे रिझन कोणकोणते आहेत पहा. याच्यामध्ये फर्स्ट रिझन इज रेझोनन्स इफेक्ट. तर फर्स्ट रिझन आहे रेझोनन्स इफेक्ट. आणि ऑलरेडी आपण हा पॉईंट पाहिलेला आहे नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलोअरिन. त्याच्यामध्ये पहा रेझोनन्स इफेक्ट. तर आपल्याला माहिती आहे दिस इज हॅलोअरिन. पहा समजा हा आहे हॅलोअरिन. कोणता हॅलोअरिन आहे? हा क्लोरोबेन्झिन. म्हणजे बेन्झिनला आपण काय अटॅच करणार? Cl. दिस इज हॅलोअरिन क्लोरोबेन्झिन. आपल्याला माहिती आहे Clवरती किती लोन पेअर असतात? कोणताही हॅलोजन ॲटम अटॅच असला तर त्याच्यावरती किती लोन पेअर असणार आहेत? हे असणार आहेत 3 लोन पेअर. पहा हॅलोजन ॲटमवरती असणाऱ्या ह्या लोन पेअर्स आणि हे जे बेन्झिनचे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे? कॉन्जुगेशन आहे. आणि त्यामुळे आपल्याला इथं काय पाहायला मिळतो? रेझोनन्स. पहा ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं शिफ्ट होईल. त्यामुळे हे पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल? पहा पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे 2 डबल बॉन्ड ॲज इट इज. पहा इथे येतील हे 2 इलेक्ट्रॉन्स पाय इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज. C आणि Clमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड. कारण ही पेअर इथे शिफ्ट झाली. ह्या Clवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. पहा पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय मिळेल? हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील आणि हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स ह्या पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळेल. पहा इथे काय तयार होणार? एक नवीन पाय बॉन्ड तयार होणार. पहा याच्यावरती येणार हे 2 इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज. हा डबल बॉन्ड ॲज इट इज. त्यानंतर डबल बॉन्ड Cl प्लस ॲज इट इज. त्यानंतर हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. हे पाय इलेक्ट्रॉन्स परत ह्या पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर असं मिळेल आपल्याला. पहा हे डबल बॉन्ड ॲज इट इज Cl प्लस ॲज इट इज. त्यानंतर हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले म्हणजे इथं काय तयार होईल? नवीन पाय बॉन्ड तयार होईल. पहा हे 2 पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत म्हणजे याच्यावरती काय येणार? निगेटिव्ह चार्ज. आणि आपल्याला फायनल स्ट्रक्चर काय मिळेल? तर हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. परत हे 2 इलेक्ट्रॉन Clवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला फायनल स्ट्रक्चर हे असं मिळेल. पहा इथं काय तयार होईल? आता डबल बॉन्ड तयार होईल. इथं कोणता बॉन्ड होणार? C आणि Clमध्ये सिंगल बॉन्ड होणार आणि या Clवरती ह्या परत काय दिल्या? 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर. पहा हॅलोरिनमध्ये जो आपण स्टार्टिंग कंपाऊंड घेतला आहे क्लोरोबेन्झिन, C आणि Clमध्ये कोणता बॉन्ड होता? सिंगल बॉन्ड. परंतु रेझोनन्समुळे C आणि Clमध्ये कोणते कॅरेक्टर तयार झालं? डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार झालं. ड्यू टू रेझोनन्स. पहा न्यू पॉईंट लिहायचं आहे. ड्यू टू रेझोनन्स CCl बॉन्ड ॲक्वायर्स डबल बॉन्ड कॅरेक्टर. पहा रेझोनन्समुळे C आणि Clमध्ये कोणते कॅरेक्टर आलं? डबल बॉन्ड कॅरेक्टर. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे. आपल्याला माहिती आहे सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्ड हा कसा असतो? स्ट्रॉंग असतो आणि तो शॉर्ट पण असतो. सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्ड कसा असतो? शॉर्ट आणि स्ट्रॉंग असतो. त्यामुळे याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे. ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर CCl बॉन्ड इन अरायल हॅलाइड is first shorter and stronger than CCl bond in alkyl halide. अल्कायल हॅलाइडपेक्षा म्हणजे अल्कायल हॅलाइडमध्ये जो CCl बॉन्ड आहे त्याच्यापेक्षा अरायल हॅलाइडमध्ये जो CCl बॉन्ड आहे तो कसा आहे? शॉर्ट पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे आणि त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक करणं कसं आहे? डिफिकल्ट आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक CCl बॉन्ड इन अरायल हॅलाइड अँड ड्यू टू दिस रिझन अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर याच्यामध्ये पुढचा पॉईंट काय लिहायचा आहे? इट इज व्हेरी डिफिकल्ट to break CCl bond in aryl halides and hence aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reaction.
अल्काल हॅलाइडमध्ये जो CCl बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक होतो, त्यामुळे तो मोर रिॲक्टिव्ह आहे. आणि अरायल हॅलाइडमधला जो CCl बॉन्ड आहे तो शॉर्ट आणि स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक करणं डिफिकल्ट आहे आणि त्यामुळे अरायल हॅलाइड हा कसा आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. आलं लक्षात आहे, नोट डाऊन. सेकंड रिझन आहे डिफरन्स इन hybridization of carbon atom in CX bond याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया अरायल हॅलाइड. दिस इज अरायल हॅलाइड, ॲरोमॅटिक रिंग आणि ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्ट काय अटॅच करायचं आहे, हॅलोजन. दिस इज अरायल हॅलाइड. हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, तर हॅलोजन ॲटमवरती असतात 3 लोन पेअर. दिस इज अरायल हॅलाइड. नेक्स्ट इज अल्काल हॅलाइड. अल्काल हॅलाइडचं आपण एक एक्झाम्पल घ्या. पहा, ह्या सीला अटॅच आहे, हे 2 H म्हणजेच काय तर झाला हा CH2, त्यानंतर आहे R अटॅच RCH2 आणि X RCH2X, हा काय झाला अल्काल हॅलाइड. दिस इज अल्काल हॅलाइड. आता याच्यामध्ये हॅलोजन ॲटम ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडेशन काय आहे, तर आपल्याला माहिती आहे बेन्झिनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमचं हायब्रिडेशन कसं आहे, सेम आहे. तर याच्यामध्ये हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडेशन काय आहे, sp2. हायब्रिडेशन काय, sp2 हायब्रिड कार्बन. इथे पहा, हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बन ॲटमचं हायब्रिडेशन काय आहे, sp3 हायब्रिड कार्बन. आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन. न्यू पॉईंट EN म्हणजे काय, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन इज इक्वल टू sp कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp2 कार्बन ॲटम दॅन sp3 कार्बन ॲटम. इथे आपल्याकडे 2 आहेत, sp2 हायब्रिड कार्बन अँड sp3 हायब्रिड कार्बन. sp2 कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp3 कार्बन ॲटम. मग इथला जो कार्बन ॲटम आहे तो कोणता आहे, sp2, आणि इथे जो कार्बन ॲटम आहे तो कोणता आहे, sp3. sp3 कार्बन ॲटम कसा आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्या सीला काय अटॅच आहे, हॅलोजन अटॅच आहे. हॅलोजन कसे असतात, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन. त्यामुळे इथे जो CX बॉन्ड आहे अल्काल हॅलाइडमध्ये तो कसा असणार आहे, मोर पोलर असणार आहे. त्यामुळे आपण इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहितो आहे, CX बॉन्ड इज मोर पोलर. इथं कसा आहे, तो मोर पोलर आहे. त्यामुळे काय होणार, ह्या C आणि X बॉन्डमध्ये जे हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन काय करेल, हॅलोजन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे आपल्याला हा बॉन्ड पोलर पाहायला मिळेल. पाहता अरायल हॅलाइडमध्ये काय होणार, sp2 कार्बन ॲटम इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp3. हा कसा आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन आहे. X पण कसा आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि त्यामुळे इथला जो बॉन्ड आहे पोलर, म्हणजे इथे जी पोलॅरिटी असणार आहे CX बॉन्डची ती इथल्यापेक्षा कशी असणार, निश्चितच कमी असणार आहे. याचा अर्थ इथला जो कार्बन ॲटम आहे म्हणजे हा C आणि हा X, इथे जो बॉन्ड असणार आहे तो बॉन्ड कसा असणार आहे, लेस पोलर असणार आहे. CX बॉन्ड इज लेस पोलर. इथला CX बॉन्ड कसा असणार आहे, लेस पोलर ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह sp2 कार्बन ॲटम ॲज कम्पेअर टू sp3 कार्बन ॲटम. मग आपल्याला माहीत आहे reactivity is directly proportional to polarity of CX bond. आपल्याला माहीत आहे we know that reactivity is directly proportional to polarity of CX bond. As the polarity of CX bond increases, reactivity also increases. As the polarity of CX bond decreases, reactivity also decreases. म्हणजे इथं जी पोलॅरिटी आहे CX बॉन्डची ती कशी आहे, लेस आहे आणि त्यामुळेच अरायल हॅलाइड हा कसा आहे, लेस रिएक्टिव्ह आहे. CX बॉन्ड कसा आहे, मोर पोलर आहे, याची पोलॅरिटी जास्त आहे आणि त्यामुळे अल्काल हॅलाइड हा कसा आहे, मोर रिएक्टिव्ह आहे. आलं लक्षात आहे. व्हाय अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह, त्याचं सेकंड रिझन काय,
in aryl halides CX bond is less polar, and as the polarity of CX bond decreases, reactivity also decreases. Hence aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reaction. तर हे झालं सेकंड रिझन, डिफरन्स इन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम इन CX बॉन्ड. नोट डाऊन करत चला. हे त्यानंतर याच्यामध्ये थर्ड रिझन आहे इनस्टॅबिलिटी ऑफ फिनाइल कॅटायन. थर्ड रिझन इज इनस्टॅबिलिटी. थर्ड रिझन इज इनस्टॅबिलिटी ऑफ फिनाइल कॅटायन. इनस्टॅबिलिटी ऑफ फिनाइल कॅटायन. समजा आपण अराल हॅलाइड्समध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केलीच, म्हणजे सहसा होत नाही पण समजा आपण केलीच तर काय होईल पहा. अराल हॅलाइड, मी इथं अराल हॅलाइडचं एक्झाम्पल घेतो आहे, क्लोरोबेन्झिन किंवा सिम्पली आपण अराल हॅलाइडच घेऊया. दिस इज अराल हॅलाइड. हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात? 3 लोन पेअर असतात. समजा आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केलीच तर काय होणार? C आणि Xमध्ये हा जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. अँड हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. तर काय होणार? हा हॅलोजन काय करेल? ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय होईल? रिमूव्ह होईल. ह्या Xवरती आहेत ऑलरेडीच 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर, प्लस हॅलोजननं ह्या बॉन्डमधली पण 1 इलेक्ट्रॉनची पेअर घेतली, म्हणजे हे झाली 4थी इलेक्ट्रॉनची पेअर. आणि त्यामुळे ह्या Xवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. निगेटिव्ह चार्ज आला तर काय होणार? ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि आपल्याला काय मिळेल? फिनाइल कॅटायन. दिस इज फिनाइल कॅटायन. याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस इज कॉल्ड फिनाइल कॅटायन. बट फिनाइल कॅटायन इज लेस स्टेबल, दॅट इज अनस्टेबल. हा जो कॅटायन तयार झाला आहे तो कॅटायन कसा आहे? अनस्टेबल आहे. आपल्याला माहिती आहे SN1 रिएक्शन जे आपण पाठीमागे पाहिले, SN1 रिएक्शनमध्ये काय होतं? 2 स्टेप रिएक्शन आहे. इन फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन अँड इन सेकंड स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. फिनाइल कॅटायन म्हणजे SN1 रिएक्शनमध्ये काय होतं? फर्स्ट कॅटायन तयार होतं. जर समजा इथं कॅटायन तयार झालाच तर हा कॅटायन कसा आहे? अनस्टेबल आहे. आणि अनस्टेबल असल्यामुळं इनस्टॅबिलिटी ऑफ फिनाइल कॅटायन अनस्टेबल असल्यामुळं इथं SN1 रिएक्शन होईल का? नाही होणार. आणि त्यामुळेच अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आलं लक्षात आहे? त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे नेक्स्ट इज फोर्थ रिझन बिकॉज ऑफ रिपल्शन. बिकॉज ऑफ रिपल्शन. तर याच्यामध्ये काय लिहायचं आपल्याला? देर इज रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन रिच बिकॉज ऑफ पॉसिबल रिपल्शन. बिकॉज ऑफ पॉसिबल रिपल्शन. Because of possible repulsion, there is repulsion between electron-rich nucleophile and electron-rich benzene ring. Halorine. This is halorine. दिस इज हॅलोरिन. आपण काय करतो आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करतो आहे हॅलोरिन्समध्ये. दिस इज हॅलोरिन. तर ही जी बेंझिन आहे ते बेंझिन ऑलरेडी कशा आहे? इलेक्ट्रॉन रिच आहे. आणि आपला जो न्यूक्लिओफाईल अटॅक करणारा आहे तो सुद्धा कसा आहे? इलेक्ट्रॉन रिच. म्हणजे बेंझिन हॅलोरिनमध्ये जी आहे ती सुद्धा इलेक्ट्रॉन रिच. न्यूक्लिओफाईल ऑलरेडी कसा असतो? इलेक्ट्रॉन रिच. मग इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसमध्ये काय होणार? रिपल्शन होणार. आणि त्यामुळेच अरायल हॅलाइड हा कसा आहे? लेस रिएक्टिव्ह आहे टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. देर इज अ रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लिओफाईल अँड इलेक्ट्रॉन रिच बेंझिन रिंग. दिस इज इलेक्ट्रॉन रिच बेंझिन रिंग इन हॅलोरिन. अँड देअरफॉर अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आपण याच्यामध्ये 4 रिझन पाहिलेत. Why aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reactions than alkyl halides due to following 4 reasons. तर आपण 4 रिझन सांगितलेत. फर्स्ट रिझन कोणतं सांगितलं आपण? फर्स्ट रिझन इज रेझोनन्स इफेक्ट. सेकंड रिझन आपण काय सांगितलं? डिफरन्स इन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम इन CX बॉन्ड. थर्ड रिझन आपण सांगितलं इनस्टॅबिलिटी ऑफ फिनाइल कॅटायन. अँड फोर्थ रिझन इज बिकॉज ऑफ पॉसिबल रिपल्शन. नोट डाऊन.
पहा आत्ता आपण काय पाहिलं, अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आणि त्याच्या आपण रिझन्स पण पाहिलेत. म्हणजे पहा आता एक्झाम्पल समजा आपण हे एक्झाम्पल घेतलं, क्लोरोबेन्झिन, दिस इज क्लोरोबेन्झिन, दिस इज क्लोरोबेन्झिन, दिस इज क्लोरोबेन्झिन आणि आपण जर समजा याचे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केली, हा कसा आहे ऑलरेडी लेस रिएक्टिव्ह आहे आणि जर समजा तुम्ही याची रिएक्शन केली NaOH सोबत इन वॉटर, तर याला तर आपण काय म्हणतो ॲक्वियस NaOH असंही म्हणतो आपण, NaOH इन वॉटर, दिस इज कॉल्ड ॲक्वियस NaOH. मग ह्या ॲक्वियस NaOHमध्ये काय आहे तर Na+ आणि OH-. तर इथे सांगा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल कोण आहे OH-. तर ही जर आपण रिएक्शन केली तर ही रिएक्शन होईल का सांगा, तर ही रिएक्शन होणार नाही, नो रिएक्शन. म्हणजे नॉर्मल कंडिशनला हॅलो अरेन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही. लक्षात आहे. आत्ताच आपण पाहिले अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. म्हणजे जर तुम्ही नॉर्मल कंडिशनला हॅलो अरेन्सची रिएक्शन जर तुम्ही केली तर रिएक्शन होणार आहे का, नाही होणार. मग जर समजा आपल्याला हॅलो अरेन्समध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करायच्याच असतील तर आपल्याला काय करावं लागेल, तर ड्रॅस्टिक कंडिशन्स आपल्याला यूज करावं लागतील. हॅलो अरेन्स पहा याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे, हॅलो अरेन्स अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स अंडर ड्रॅस्टिक कंडिशन्स, अंडर ड्रॅस्टिक कंडिशन्स, अंडर ड्रॅस्टिक कंडिशन्स. पहा अरायल हॅलाइड्स हे कसे आहेत, लेस रिएक्टिव्ह आहेत आणि मग जर समजा आपल्याला त्यांच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करायचे असतील तर आपल्याला काही ड्रॅस्टिक कंडिशन्स यूज करावे लागतात तर रिएक्शन होतात. मग या ड्रॅस्टिक कंडिशन्स कोणत्या आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे हाय टेम्परेचर, फर्स्ट इज हाय टेम्परेचर अँड सेकंड इज हाय प्रेशर, सेकंड इज हाय प्रेशर. जर आपण ह्या ड्रॅस्टिक कंडिशन यूज केला तर मात्र काय होतात, अरायल हॅलाइड्समध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. पहा त्याचं आपण एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल पहा एक्झाम्पल, तर इथं आपण फर्स्ट काय घेऊया, दिस इज क्लोरोबेन्झिन, दिस इज क्लोरोबेन्झिन. पहा हॅलो अरेन्सचं आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं आहे, क्लोरोबेन्झिन आणि क्लोरोबेन्झिनची रिएक्शन करायची आहे NaOH सोबत. हा बेस आहे, NaOH काय बेस आहे, सोडियम हायड्रॉक्साईड ॲट 623 केल्विन अँड 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पहा आपण ड्रॅस्टिक कंडिशन यूज केलं, हाय टेम्परेचर हाय प्रेशर. टेम्परेचर आपण यूज केलं 623 केल्विन आणि प्रेशर आपण यूज केलं 300 ॲटमॉस्फिअर. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय मिळतो, सोडियम फिनॉक्साईड, बेन्झिन आणि बेन्झिनला काय अटॅच करायचा ONA. बेन्झिन O- असतो आणि हा Na+ अँड दिस इज कॉल्ड Na म्हणजे सोडियम आणि बेन्झिनला जर O- अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो फिनॉक्साईड, सोडियम फिनॉक्साईड. आणि नंतर मग याची रिएक्शन कशासोबत करायची आहे, तर डायल्यूट HCl सोबत करायचे आहे. याला ॲसिडिफिकेशन असंही म्हणतात, H+Cl-. काय होईल पहा, हा Na+ आणि हा Cl- रिमूव्ह होणार. हा जो H+ आहे तो H+ ह्या O- अटॅच होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा, बेन्झिन रिंग. O- H+ अटॅच झाल्यानंतर काय तयार होईल, बेन्झिन रिंगला OH अटॅच होईल. हा H+ इथे अटॅच करा. पहा काय तयार झालं आहे, फेनॉल तयार झाला. फेनॉलचं दुसरं नाव आहे कार्बोलिक ॲसिड, व्हेरी इम्पॉर्टंट, कार्बोलिक ॲसिड. पहा क्लोरोबेन्झिनची रिएक्शन जर आपण Na सोबत केली ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर तर फर्स्ट काय तयार होतं, सोडियम फिनॉक्साईड आणि नंतर आपण याची रिएक्शन केली डायल्यूट HCl सोबत तर काय तयार होतो, फेनॉल तयार होतो. याच्यामध्ये काय झालं आहे पहा, वीक न्यूक्लियोफाईल डिस्प्लेसेस स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल डिस्प्लेसेस वीक न्यूक्लियोफाईल. तर OH हा कसा आहे, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आहे आणि Cl हा कसा आहे, वीक न्यूक्लियोफाईल आहे. तर वीक न्यूक्लियोफाईलला स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईलनं डिस्प्लेस केलं, रिप्लेसमेंट बाय हायड्रॉक्सिल ग्रुप. आता हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कशाचं आहे, रिप्लेसमेंट बाय हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल म्हणजेच कोणता असतो, OH. रिप्लेसमेंट बाय हायड्रॉक्सिल ग्रुप दॅट इज OH ग्रुप. आलं लक्षात आहे. तर याचं आपण काय पाहणार आहेत, मेकॅनिझम पाहणार आहेत. पहा याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे, इट इज कॉल्ड डाऊज प्रोसेस. हे जे आता आपण रिएक्शन लिहिले, हे जे आता आपण प्रोसेस लिहिले तर या रिएक्शनचं नाव काय आहे, डाऊज प्रोसेस.
तर ही रिएक्शन आपल्याला डिटेलमध्ये कुठं पाहता आहे, तर आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्समध्ये ही रिएक्शन आपल्याला डिटेलमध्ये होणार आहे. तर ह्या रिएक्शनचं आपण फर्स्ट काय पाहूया, मेकॅनिझम पाहूया. आलं लक्षात आहे. आता तुमच्या इथं एक तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की क्लोरोबेन्झीनचे रिएक्शन NaOH सोबत झाल्यानंतर हे सोडियम फिनॉक्साईड कसं तयार झालं. ते एकदम सिम्पल आहे. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला NaOH एक नाही घ्यायचा, तर NaOH आपल्याला ते किती घ्यायचे आहेत, 2 NaOH घ्यायचे आहेत. किती NaOH, 2 moles ऑफ NaOH. आणि मग ही रिएक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, सोडियम फिनॉक्साईड. हे 2 NaOH थोडं वेळ आपण असं लिहूया, हे 2 NaOH NaOH. पण आपल्याला JEEमध्ये आणि नीटमध्ये असं 2 NaOH देत नाहीत किंवा इथं 2 लिहिलेलं पण देत नाहीत. फक्त काय लिहितात, सिम्पली 1 NaOH लिहितात. आलं लक्षात आहे. NaOH. NaOH आपण किती घेतलेत, 2 NaOH. काय तयार होता, हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला, H2 रिमूव्ह झाला. लक्षात. त्यानंतर हा Na आणि हा Cl काय रिमूव्ह झाला, NaCl. त्यानंतर इथे शिल्लक करायला ONa, तर हे ONa याला अटॅच करा, म्हणजे काय तयार झाले, सोडियम फिनॉक्साईड. तर आपण काय पाहूयाचा मेकॅनिझम पाहूया. फर्स्ट हे नोट डाऊन करा. याच्यामध्ये नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. आत्ता जी आपण ही रिएक्शन पाहतोय त्या रिएक्शनचं आपल्याला काय पाहायचं आहे, मेकॅनिझम. मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरती नीटमध्ये आणि जेमध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. मी तर परत एकदा रिएक्शन लिहितोय. रिएक्शन काय होती, बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला काय अटॅच होता, हॅलोजन. दिस इज क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनची आपण रिएक्शन केली होती NaOH सोबत ॲट 623 केल्विन अँड 300 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर फर्स्ट काय तयार होतो, सोडियम फिनॉक्साईड तयार होतो आहे. सोडियम फिनॉक्साईड, बेन्झीन रिंग ONa, O -Na+. दिस इज सोडियम फिनॉक्साईड. आणि सोडियम फिनॉक्साईडची रिएक्शन नंतर आपण केले HCl सोबत, डायल्यूट HCl. तर काय तयार झाला होता, फेनॉल तयार झाला होता. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल. तर आपल्याला ह्या रिएक्शनचं काय लिहायचं आहे, मेकॅनिझम. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज डाऊज प्रोसेस. यालाच आपण काय म्हणतो आहे, डाऊज प्रोसेस असं म्हणतो आहे. रिप्लेसमेंट ऑफ Cl बाय OH. दिस इज कॉल्ड डाऊज प्रोसेस. ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करतो आहे, हा क्लोरोबेन्झीन घेतो आहे. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झीन. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झीन. आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5. आता या 5 कार्बनटमला काय अटॅच आहेत, हायड्रोजन अटॅच आहेत. आलं लक्षात. तर त्यातला मी काय करतो आहे, ऑर्थो पोझिशनचा हा H दाखवतो आहे. त्यानंतर याची रिएक्शन आपण काय सोबत करतो आहे सांगा, NaOH. येथे लक्षात आहे, NaOH. इथे काय असतो, Na+ आणि OH- असतो. आता हा OH- काय करेल, हा जो H आहे तो H काय करेल, ॲफ्टर करेल. म्हणजे हा OH- हा H काढून घेईल. मग ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कोणत्या कार्बनटमवरती येतील, तर ह्या कार्बनटमवरती येतील. म्हणजेच त्या कार्बनटमवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन याच्यावरती आले म्हणजे याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज. बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज. काय रिमूव्ह झालं, हा H आणि हा OH. काय रिमूव्ह झालं, H2O. इथं शिल्लक राहिलं Na+, शिल्लक राहिला Na+. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, मी काय करतो आहे, हे जे बॉन्ड्स आहेत ते थोडंसं असे दाखवत आहेत. हे जे बॉन्ड आहेत, बॉन्ड आपण कसे दाखवले तरी चालतात. हा बॉन्ड मी इथं दाखवतो, हे डबल बॉन्ड. म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी अजून सोपं जाईल. नंतर काय होणार, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स काय होणार, इथे शिफ्ट होणार. त्यामुळे ह्या कार्बनचे व्हॅलेन्सी काय होणार, डिस्टर्ब होणार. आणि त्यामुळे हा जो Cl- आहे तो Cl- काय होणार, रिमूव्ह होणार, Cl-. इथे शिल्लक राहिलेला Na+ आणि हा Cl- असा मिळून काय रिमूव्ह होणार सांगा, NaCl. आलं लक्षात आहे. मग आता सांगा पुढचं जे स्ट्रक्चर मिळेल ते स्ट्रक्चर खूपच इम्पॉर्टंट आहे. इथं ऑलरेडी काय हे बेन्झीनमध्ये हे 3 डबल बॉन्ड, हे 3 बेन्झीन रिंगचे डबल बॉन्ड. हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत. त्यामुळे इथे काय तयार होईल, इथे हा बॉन्ड तयार होईल. हा तयार झाला इंटरमिडिएट. अँड दिस इज कॉल्ड बेन्झाईन. दिस इज कॉल्ड बेन्झाईन इंटरमिडिएट.
दिस इज बेन्झाईन इंटरमिडिएट. तर हा खूप इम्पॉर्टंट आहे. बेन्झाईन इंटरमिडिएट पहा बेन्झिनमध्ये काय तयार झालं आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड तयार झाला आहे. आणि जेव्हा बेन्झिनमध्ये एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड तयार होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, बेन्झाईन इंटरमिडिएट. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आपण NH किती यूज करतो आहे सांगा. आपण NH 2 यूज करतो आहे. हे तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं आहे. जरी इथं एक NH लिहिलेला असला तरी पण इथं आपण NH किती घेतो आहे, 2 NH घेतो आहे. हां NaOH. तर सांगा इथे काय आहे, Na+ आणि OH-. पहा हा OH मायनस काय करेल, एकतर ह्या कार्बन अटॅमवरती अटॅक करेल किंवा ह्या कार्बन अटॅमवरती अटॅक करेल. म्हणजे इथे समजा OH मायनसनं इथे अटॅक केला, समजा OH मायनसनं तो कोणत्याही कार्बन अटॅमला अटॅच करू शकतो. समजा OH मायनसनं इथे अटॅक केला तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन परत ह्या कार्बन अटॅमवरती शिफ्ट होतील आणि पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल. पहा हे 3 डबल बॉन्ड ॲज इट इज. पहा OH मायनसनं समजा ह्या कार्बन अटॅमवरती अटॅक केला तर इथे काय तयार होणार, OH. पहा हे 2 इलेक्ट्रॉन परत ह्या ॲटमवरती शिफ्ट झालेत कार्बन अटॅमवरती, त्यामुळे याच्यावरती काय येणार, हा सांगा निगेटिव्ह चार्ज येणार. आपल्याला माहिती आहे O आणि Hमध्ये सुद्धा काय आहे, बॉन्ड आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय मिळेल, पहा ह्या कार्बन अटॅमवरती आहे निगेटिव्ह चार्ज, त्यामुळे काय करेल, हा निगेटिव्ह चार्ज ह्या Hवरती अटॅक करेल, हा H काढून घेईल. म्हणजे ह्या कार्बन अटॅमला काय अटॅच होणार सांगा, H. आणि त्यामुळे O आणि Hमध्ये हा जो बॉन्ड आहे म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन ते या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल. पहा ह्या निगेटिव्ह चार्जने याच्यावरती अटॅक केला म्हणजे इथं काय अटॅच होणार सांगा, H अटॅच होणार. पहा हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट झालेत, त्यामुळे ओवरती चार्ज कोण येणार सांगा, निगेटिव्ह चार्ज येणार. आणि हा H आपण दाखवलं तरी चालेल किंवा नाही दाखवलं तरी पण चालेल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पहा इथे OH मायनसने अटॅक केला होता, इथं शिल्लक करायला होता, Na+ शिल्लक करायला होता, तो Na+ करणार याच्यावरती याला अटॅच होणार. म्हणजेच काय तयार झाला, हा सोडियम फिनॉक्साईड. काय अटॅच झाला, हा Na+ आणि Na+ अटॅच झाल्यामुळं काय तयार झाला, सोडियम फिनॉक्साईड. O- Na+, दिस इज कॉल्ड सोडियम फिनॉक्साईड. आणि नंतर आपण रिएक्शन काय सोबत केलं आहे, HCl सोबत केलं आहे, डायल्यूट HCl. इथं फक्त आपण H+ लिहिलं तरी पण चालता, डायल्यूट HClच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, H+. इथे लक्षात पहा इथे आपण काय घेतलं आहे, HCl डायल्यूट. पहा इथं मी फक्त काय लिहितो आहे, H+ लिहितो आहे. डायल्यूट HCl असं न लिहिता फक्त मी काय लिहितो, H+. तर H+चा मिनिंग समजून घ्या. H+ म्हणजे काय, तर ॲसिडिफिकेशन. H+ याचा अर्थ ॲसिडसोबत रिएक्शन केलेली आहे. हां हा O- आणि हा H+ काय तयार होणार सांगा, बेन्झिन रिंग. आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच होणार, OH. अँड दिस इज कॉल्ड फेनॉल. दिस इज दी मेकॅनिझम ऑफ डाऊज प्रोसेस. हे आहे डाऊज प्रोसेसचा मेकॅनिझम. आलं लक्षात आहे, एकदम सिम्पल आहे. फक्त आपल्याला महत्त्वाचं काय लक्ष ठेवायचं आहे, तर हा बेन्झाईन इंटरमिडिएट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट अँड JEE. विच इंटरमिडिएट, बेन्झाईन इंटरमिडिएट. जसं कार्बोकॅटायन, फ्री रॅडिकल आणि कार्बेनिन हे इंटरमिडिएट असतात, तसंच बेन्झाईनसुद्धा काय एक इंटरमिडिएट आहे. म्हणजे डाऊज प्रोसेसमध्ये कोणता इंटरमिडिएट तयार होतो, बेन्झाईन इंटरमिडिएट. तर हे पॉईंट्स आपल्याला NCERTमध्ये दिलेलं नाही आहे, मेकॅनिझम वगैरे काही दिलं नाही, पण याच्यावरती क्वेश्चन्स मात्र विचारलेले आहेत नीटमध्ये पण आणि JEEमध्ये पण. त्यामुळे आपण डिटेलमध्ये हा पॉईंट पाहतो आहे, डाऊज प्रोसेस. आलं लक्षात आहे, हे नोट डाऊन करा. काय पाहिलं, डाऊज प्रोसेस आणि त्याचं आपण काय पाहिलं, मेकॅनिझम पाहिलं. तर हे मेकॅनिझम आपल्याला NCERTमध्ये दिलेलं नाही आहे तरीसुद्धा आपण पाहिलं आहे, कारण त्याच्यावरती नीट आणि JEEमध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पहा त्याच्यावरतीच आपण एक एक्झाम्पल घेतो आहे. पहा एक्झाम्पल आहे, पहा फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतला पॅराक्लोरोटोलिन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ पॅराक्लोरोटोलिन, दिस इज बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला अटॅच करायचा Cl, दिस इज क्लोरोबेन्झिन. पॅरा पोर्शनला काय अटॅच करायचा CH3 अँड दिस इज कॉल्ड पॅराक्लोरोटोलिन. पॅराक्लोरोटोलिन ऑन रिएक्शन विथ लिक्विड KNH2 पोटॅशियम अमाइड. किंवा इथं आपण काय यूज करू शकतो, NaNH2 पण आपण इथं यूज करू शकतो, और NaNH2 याला आपण काय म्हणतो, सोडा अमाइड. एकतर आपण हे यूज करू शकतो किंवा आपण हे पण यूज करू शकतो, NaNH2 सोडा अमाइड. पहा इथं जो आपल्याला प्रोडक्ट मिळेल तो कोणता मिळेल, पहा तर इथे आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळतो, बेन्झिन रिंग
आणि बेंझिनला अटॅच करायचा आहे CH3 आणि मेटा पोर्शनला अटॅच करायचा NH2 म्हणजे पॅरा पोर्शनचा Cl रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी मेटा पोर्शनला NH2 अटॅच होतो. हाऊ इट इज पॉसिबल? क्लोरीन कुठे आहे? लिव्हिंग ग्रुप कुठे आहे? पॅरा पोर्शनला. परंतु याच्यामध्ये जो न्यूक्लियोफाईल आहे K+ आणि NH2- इज न्यूक्लियोफाईल. पॅरा पोर्शनचा लिव्हिंग ग्रुप रिमूव्ह होतो आणि मेटा पोर्शनला न्यूक्लियोफाईल अटॅच होतो. तर हे कसं पॉसिबल आहे? तर त्याचं आपल्याला मेकॅनिझम पाहायचं आहे, कारण हा क्वेश्चन आत्तापर्यंत 2 वेळेस एक्झाममध्ये विचारलेला आहे. याचं नाव आहे बेंझिनला जर एक NH2 आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? टोल्युडिन. तर कोणता टोल्युडिन आहे? हा मेटा टोल्युडिन, M टोल्युडिन. कारण मेटा पोर्शनला काय अटॅच आहे? NH2, M टोल्युडिन. तर याचं मेकॅनिझम काय आहे? कारण इथं लिव्हिंग ग्रुप तर पॅरा पोर्शनला अटॅच आहे, परंतु न्यूक्लियोफाईल मात्र कुठे अटॅच झाला आहे? मेटा पोर्शनला. तर हे कसं झालं तर ते आपल्याला पाहायचं आहे, कारण याच्यावरती 2 वेळेस क्वेश्चन्स विचारलेला आहे. याच्यामध्ये आपण मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम. तर याच्यामध्ये फर्स्ट पॅराक्लोरोटोल्युन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॅराक्लोरोटोल्युन. ऑर्थो पोर्शनला काय अटॅच आहे? इथं H. याच्यामध्ये आपण न्यूक्लियोफाईल कोणता यूज केलेला आहे? NH2-. दिस इज पोटॅशियम अमाइड लिक्विड KNH2, K+ NH2-. तर हा न्यूक्लियोफाईल काय करेल? हा जो H आहे तो H काय करेल? ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजेच काय रिमूव्ह होणार सांगा? NH3 रिमूव्ह होणार. हा NH2- आणि हा H म्हणजेच काय तयार झाला? NH3. मग या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील? तर ह्या कार्बन अॅटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीने मिळेल. इथे हा CH3 अटॅच आहे. याच्यावरती काय सांगा? निगेटिव्ह चार्ज आणि इथं अटॅच असेल Cl. आलं लक्षात आहे? पुढे काय होणार? तर हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इथे शिफ्ट होणार आणि त्यामुळे हा जो Cl- आहे तो Cl- करणार, रिमूव्ह होणार Cl-. हा K+ आणि हा Cl- म्हणजेच काय रिमूव्ह झाला सांगा? KCl रिमूव्ह झाला. इथं ऑलरेडी काय आहे? डबल बॉन्ड आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनची पेर इथे शिफ्ट झाल्यामुळे अजून एक काय तयार होणार? बॉन्ड तयार होणार. म्हणजेच हे स्ट्रक्चर आपल्याला असं दिसेल. CH3 हे डबल बॉन्ड ॲज इट इज. आता हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत म्हणजे इथे काय तयार होईल? ट्रिपल बॉन्ड तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड बेन्झाईन इंटरमिडिएट. आलं लक्षात आहे? तर इथं काय? हा बेन्झाईन इंटरमिडिएट. त्यानंतर परत आपण यूज करतो आहे KNH2, K+ NH2-. तर इथं न्यूक्लियोफाईल कोणता सांगा? NH2-. आता इथं मग काय करतो आहे? हा जो K+ आहे तो K+ रिमूव्ह करतो आहे. इथं मी फक्त काय ठेवतो आहे? न्यूक्लियोफाईल NH2-. आता हा NH2- कोणत्या पोझिशनला अटॅक करेल? CH3ची बरोबर अपोजिट पोझिशन म्हणजे कोणती असते? पॅरा पोझिशन. दिस इज पॅरा पोझिशन अँड दिस इज मेटा पोझिशन. ही पोझिशन कोणती आहे? मेटा. मग हा जो न्यूक्लियोफाईल आहे तो पॅरा पोझिशनला अटॅक करेल का मेटा पोझिशनला अटॅक करेल? एकदम सिम्पल आहे. मला सांगा CH3 हा जो ग्रुप आहे तो ग्रुप कसा आहे सांगा? CH3 ग्रुप कसा आहे सांगा? CH3 इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. CH3 ग्रुप इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग फॉर इलेक्ट्रोफाईल. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. फॉर इलेक्ट्रोफाईल. आपण ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप पाहिलेत. ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपण पाहिले विच ग्रुप्स आर मेटा डायरेक्टिंग अँड विच ग्रुप्स आर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. तर CH3 जो ग्रुप आहे तो कसा आहे? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे फॉर इलेक्ट्रोफाईल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर CH3 हा जो ग्रुप आहे CH3 म्हणजे कोणता ग्रुप? हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कशा असतात? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग फॉर इलेक्ट्रोफाईल. पण इथे मात्र काय आहे? न्यूक्लियोफाईल आहे. मग CH3 काय करेल? इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करेल. कोणत्या पोर्शनला? ऑर्थो पोर्शनला आणि पॅरा पोर्शनला. म्हणजे पॅरा पोर्शनला आणि ऑर्थो पोर्शनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय असणार? जास्त असणार. म्हणजे त्या इलेक्ट्रॉन रिच पोझिशन झाल्या. इथे का लक्षात पहा?
पहा CH3 हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि त्यामुळे काय करतो ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करेल. याचा अर्थ ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन हा इलेक्ट्रॉन रिच असतील. न्यूक्लियोफाईल कसा असतो इलेक्ट्रॉन रिच. मग इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लियोफाईल इलेक्ट्रॉन रिच पोझिशनवरती अटॅक करेल का? ऑब्वियसली नाही करणार. आणि त्यामुळे हा जो NH2 आहे तो NH2 हा कोणत्या पोझिशनला अटॅक करेल तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट पोझिशन. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट पोझिशन कुठे आहे तर मेटा पोझिशन आहे. त्यामुळे हा NH2 मायनस मेटा पोझिशनला अटॅक करेल आणि त्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील ह्या पॅरा पोझिशनच्या कार्बन अॅटमवरती शिफ्ट होतील. आणि पुढचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल पहा CH3 ॲज इट इज. हां NH2नं कुठं अटॅक केला आहे मेटा पोझिशनला. त्यामुळे मेटा पोझिशनला NH2 अटॅच होईल. याच्यावरती येतील हे 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज. त्यानंतर परत हा NH3 जो रिमूव्ह झाला होता तोच NH3 आपण इथे यूज करतो आहे NH3. तो आपण असा लिहिलं तरी चालेल. इथे काय आहे H+ आणि NH2 मायनस. तर हा निगेटिव्ह चार्ज काय करेल ह्या H+ वरती अटॅक करेल. हा H+ याला अटॅच होईल. हा CH3 ॲज इट इज. हा NH2 इथे काय अटॅच झाला H आणि हा H आपण नाही दाखवला तरी पण चालतो. सिम्पली आपल्याला काय मिळेल हा M टोल्युडिन. तर काय मिळेल आपल्याला हा M टोल्युडिन. आलं लक्षात आहे. एकदम सिम्पल आहे. याच्यावरती नीट आणि JEEमध्ये 2 वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. नोट डाऊन करा. ही झालं नोट डाऊन करून. हे याच्यावरती मी तुम्हाला 2 क्वेश्चन देतो आहे. ते 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी देतो आहे. ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. होमवर्कसाठी मी तुम्हाला 2 क्वेश्चन देतो आहे. ते नोट डाऊन करायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला अटॅच आहे CH3 आणि Cl. दिस इज कॉल्ड ऑर्थोक्लोरोटोलिन. कोणता कंपाऊंड आहे हा ऑर्थोक्लोरोटोलिन. ऑर्थोक्लोरोटोलिनचे रिएक्शन करायचे आहे तुम्ही NaNH2 सोबत. तर इथं आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल ते एक लिहायचं आहे. आणि सेकंड CH3 मेटा पोझिशनला अटॅच आहे Cl. रिएक्शन करायचे आहे NaNH2 सोबत. तर इथे आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल ते फक्त लिहायचं आहे. नोट डाऊन करा. हे आत्ता पाहतो आपण त्याच्यावरचं एक क्वेश्चन. तर आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे पहा आयडेंटिफाय ए अँड प्रेडिक्ट द टाईप ऑफ रिएक्शन. तर इथं आपल्याला एक रिएक्शन दिलेली आहे. रिएक्शनमध्ये आपल्याला काय दिलं आहे बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे OCH3. मेटा पोझिशनला अटॅच आहे ब्रोमीन लिव्हिंग ग्रुप. आणि याची रिएक्शन केली आपण NaNH2. तर आपल्याला ए हा कंपाऊंड कोणता मिळेल आणि ह्या रिएक्शनचा जो टाईप आहे तो टाईप आपल्याला विचारलेला आहे. आधी आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे तर ह्या रिएक्शनचा आपल्याला प्रोडक्ट लिहायचं आहे. याच्यामध्ये तर लिव्हिंग ग्रुप कोणता आहे जसं आपण पाठीमागं पाहिलं होतं पॅराक्लोरोटोलिन. तसं इथं काय आहे M ब्रोमो ॲनिसोल. बेन्झीन जर OCH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो ॲनिसोल म्हणतो. बेन्झीन OCH3 अटॅच म्हणजे हा ॲनिसोल. आणि मेटा पोझिशनला काय अटॅच आहे ब्रोमीन. जसं आपण पॅराक्लोरोटोलिन घेतलं होतं आणि त्याची रिएक्शन आपण KNH2 सोबत केली होती सेम त्या टाईप M ब्रोमो ॲनिसोल आहे आणि त्याची रिएक्शन आपण केली आहे NaNH2 सोबत. तर Na+ असतो NH2 मायनस असतो. इथं न्यूक्लियोफाईल कोणता आहे NH2 मायनस. आणि इथे लिव्हिंग ग्रुप कोणता आहे तर ब्रोमीन. म्हणजे हा ब्रोमीन रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय अटॅच होणार NH2. पण हा NH2 कोणत्या पोझिशनला अटॅच होणार तर ते डिपेंड कशावर होते OCH3. तर हा जो OCH3 आहे तो OCH3 आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळं हा काय करेल इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करेल. कुठे इन्क्रीज करेल इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. मग पहा हा ब्रोमीन रिमूव्ह होणार. फर्स्ट काय तयार होणार बेन्झाईन इंटरमिडिएट तयार होणार. आणि बेन्झाईन इंटरमिडिएट तयार झाल्यामुळं हेच आपण असं लिहू शकतो. पहा हे जे 3 डबल बॉन्ड आहेत ते 3 डबल बॉन्ड आपण असेही काढू शकतो आहे. दिस इज कॉल्ड M ब्रोमो ॲनिसोल. पाठीमाग आपण जे मेकॅनिझम पाहिले तेच मेकॅनिझम इथं आहे. मेकॅनिझम काय पहा इथला H रिमूव्ह होणार आणि त्यामुळे काय होणार सांगा इथं बेन्झाईन इंटरमिडिएट तयार होणार. इथे काय तयार होईल पहा OCH3
इथे काय तयार होईल, हा ट्रिपल बॉन्ड तयार होईल अँड दिस इज कॉल्ड बेन्झाईन. आता हा OCH3 आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कुठे असेल, ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला, आणि त्यामुळे हा NH2 ग्रुप ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला अटॅक न करता हा जो NH2 आहे तो NH2 कुठे अटॅक करेल, तर ह्या मेटा पोझिशनला अटॅक करेल. त्यामुळे निगेटिव्ह चार्ज इथे येईल, म्हणजे हे 2 पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील आणि पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा. हे 3 डबल बॉन्ड ॲज इट इज OCH3 पहा, NH2 ग्रुप इथे अटॅच होईल, निगेटिव्ह चार्ज येणार इथे. मग काय होणार सांगा, NH3मधून तो काय करेल, एक H+ ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि तो आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. मग पहा कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, तर इथं NH2 कुठे ऑर्थो पोझिशनला, इथं Br अटॅच आहे, इथं तर NH2 पण नाही आहे आणि Br पण नाही आहे, इथे NH2 ग्रुप अटॅच आहे. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, डी ऑप्शन इज करेक्ट. आणि ह्या रिएक्शनचा जो टाईप आहे तो कोणता आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे इथं जो आपल्याला ए मिळेल तो ए कोणता मिळेल, तर आपल्याला कंपाऊंड ए हा मिळेल. आणि ह्या रिएक्शनचा आपल्याला टाईप कोणता विचारला होता, तर ह्या रिएक्शनचा टाईप कोणता आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर पहा हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता नीट 2017. तर एकदम सिम्पल क्वेश्चन आपल्याला विचारला होता. पहा अशा टाईपचे ज्या रिएक्शन्स आहेत ते आपल्याला NCERTमध्ये दिलेले नाही आहेत, परंतु क्वेश्चन मात्र नीटमध्ये आणि जेमध्ये याच्यावरती विचारतात. ठीक आहे, तर आपण हा कोणता पण कंप्लीट केला, आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन याच्यामधला आपण आताशी फक्त फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.